हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. सो खूप दिवस झाले होते मी कोणत्या मंदिरला गेले नव्हते. सो आज मी बाळूमामाला जायचा प्लॅन केला आहे. सो गेट रेडी विथ मी फॉर दॅट. सो देवाला चालले, त्यामुळे जीन्स टॉप तर नाही चालणार, त्यामुळे मी हावाला कॉर्ड सेट वेअर करणार आहे, जो की मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. हा काही असा दिसतो बघा. याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. आयब्रोज आर डन. आता मस्कारा लावूया. ॲज युजल मार्सचा मस्कारा यूज करते. आता तर हा इतका ट्रेंडमध्ये आला आहे ना मस्कारा. आधीपासून होताच, बट जेव्हापासून आकांक्षा लॉकअपमध्ये गेली आणि तिच्याकडून हे शो झाले तेव्हापासून बाप रे बाप, मला वाटतं आता प्रत्येक मुलगीकडे असेल हा मस्कारा. अफोर्डेबल पण आहे ना, वर्थ इट आहे, म्हणजे मस्त. तर आजपर्यंत माझ्या मेकअपच्या लिस्टमध्ये कधीच मस्कारा हे नव्हतं. मी स्किपच करायचे, मला आवडायचंच नाही, कारण एकतर पूर्ण ब्लॅक व्हायचं आणि त्यात आणि इतकं उठून पण नाही दिसायचं. बट यामध्ये पूर्ण हां बाबा वाटते की मस्कारा लावला आहे. चला सेकंड स्टेप घेऊया आपण. वॉल्यूम की माझी फेवरेट आहे. बघा, व्हॉट्स द डिफरन्स. तरी माझ्या इतक्या थिक नाही आहेत आयलॅशेस. ज्यांच्या थिक असतील त्यांचं तरी बाप रे बाप किती छान वाटेल. वा, त्यांना मला तर वाटते त्यांना काहीच करायला लागणार नाही बाकी. एकतर मस्कारा, लिप चिक टिंट, वा, मेकअप इज डन. येस, तर आपण काजळ लावूया. काजळ मला आधी लावायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. कधी कधी मस्काराची स्टेप करू असं होतं, त्यामध्ये राहिलं. ओ हो, बघू शकता मेकअप इज डन. आय मेकअप पण झालेला आहे. काहीतरी मिसिंग वाटतंय मला. इंडियन घातलं आणि काय मिसिंग वाटतंय. हां, टिकली कुठं लावली मी. थांबा टिकली लावते. कलरची ॲक्च्युली टिकली आहे माझ्याकडे, बट मला ब्राऊन टिकली, अरे तिरकी लावली मी. ब्राऊन टिकली लावायची आहे. अरे हो, डन. लिपस्टिक राहिले ना, ते जमतं मी अशी का दिसते, लक्षातच नाही. फेसेस कॅनडाची. वेट, इयरिंग्स घालून आले. हे इयरिंग्स घालेन, परफेक्ट सूट होतात. आज खूप दिवसाने इंडियन वेअर केले मी.
हेअरस्टाईल काय करू मी, मला नाही समजत आहे. स्ट्रेट करू की कर्ल्स करू? Now it looks nice. Look. Now it looks beautiful. हॅलो Guys, काय कोण एकदम आलंय बघा. सुंदर दिसायला लागला, एकदम म्हणजे एकदम सुंदर. होय का? छान. आणि तू मी पण आणि तू पण. काय पण बोला, काय विषय नाही. अगं इकडे घे, तिकडून घे पुढे. पावसाळ्यामध्ये रंकाळा पाहायला येण्याची मजा खूप छान आवरच आहे. आपण छान. काही बोलू इच्छिता यावर? हो हो, एकदम मजा आहे, वेगळीच आहे. वेगळीच म्हणजे कशी? आपणही या मजा घ्या, मगच आपल्याला समजेल रंकाळा बेस्ट. रंकाळा इज द बेस्ट. वाव, जसं की तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. वाव, पावसाळा आणि रंकाळा म्हणजे सुख. हा, सुकून देते. सुकूनचं नाव ऐकलंय? नसालाय का सर्व? रंकाळ्यावर या. बघा, याच्यापेक्षा भारी बॅकग्राऊंड मिळू शकतं का कोणाला? मीठ एवढं चांगलं झालं होतं, त्यामुळे आम्ही आता थोडे फोटो काढले आहेत, जे की मी ॲड करेन या व्लॉगमध्ये. आणि मी लगेच मग क्लिप काढली आणि हेअर्स फ्लेक्स करायला लागली. बट इतके छान फोटो आलेत ना, कॅन्डिड काय सांगू मी तुम्हाला. करा की क्लिक. करा अजून दोन. कुठे आलोय ते? हो, चांगलं वाटलं ते.